एकाचा नातू उगव नाव आहे मेंढक म्हणून, तर त्याचा एक नातू उगव, त्याला त्याच्याशी भेट झाली भगवंताची. आणि भेट झाल्याच्या नंतर भगवंताला त्यांनी अभिवादन केले. अभिवादन केल्याच्या नंतर त्याच्या बाजूला जाऊन तो उग हा बसला. आणि बसल्याच्या नंतर भगवंताला एक विनंती केली त्या उगवने की भगवान, उद्या माझ्याकडे जेवणासाठी तुम्हाला माझ्याकडे आमंत्रण आहे. भगवंताने आपलं मौन राखून त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. आणि स्वीकार केल्याच्या नंतर तो उग त्या ठिकाणी उठला आणि उजव्या डाव्या बाजूने आपला तो घरी निघून गेला. त्याच्यानंतर ती रात्र संपली. दुसरा दिवस उजडला. दुसरा दिवस उजडल्याच्या नंतर भगवान आपलं शुगर परिधान केलं. शुगर परिधान करून भिक्षापत्र आपल्या हातात घेतलं आणि तो भगवान त्या उगवाच्या घरी गेले. उगवाच्या घरी गेल्याच्या नंतर त्या उगवाने जे केलेलं स्वादिष्ट भोजन ते भगवंताला आपल्या स्वतःच्या हाताने इच्छा होईपर्यंत भगवंताला लागेल तेवढं आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्षापात्रात वाढवलं. भगवंताने ते जेवणाचा आनंद घेतला. आणि भगवंताने जेव्हा हात असा वर केला तेव्हा भगवंताने तिथं ते जेवण पूर्ण झालं असं त्यांनी ते एक सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर जेवण संपलं भगवंताचं. आणि भगवंताचं जेवण संपल्याच्या नंतर त्यांना एक मोठं आसन दिलं. आसनावर बसले भगवंत. आणि त्याच्या बाजूला जाऊन हा उग मेंढकाचा जो नातू होता तो त्यांच्या बाजूला जाऊन बसला. आता बसल्याच्या नंतर तो भगवंताला एक विचारतो की भगवान, माझ्याकडे 2 मुली आहेत आणि त्या मुली आता त्यांच्या नवऱ्याच्या घरी जाणार आहेत. त्या नवऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्यांना असा काही उपदेश करा की त्या त्यांच्या ठिकाणी दीर्घकाळ त्या सुखी राहतील. म्हणून भगवंताला त्या उगाला आणि त्या मुलीला भगवंत उपदेश करतात. तर ते 5 उपदेश सांगतात. भगवान त्या मुलीला उपदेश करतात. काय म्हणतात? मुलींनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तणूक ठेवावे भगवान सांगतात की मुलींनो, तुम्ही अशा प्रकारचे वर्तणूक ठेवावे. आमचे आई बाप आमचे सुख आणि हित साधण्यासाठी प्रेमाने ज्या पतीच्या हाती आमचा हात देतील त्या पतीविषयी प्रेम बुद्धीने आम्ही सकाळी लवकर उठून आणि सर्वांच्या शेवटी झोपू. त्यांना असं सांगा की तुमचे आई वडील ज्या तुमच्या नवरा असेल त्यांच्या जो चांगला पती असेल त्या पतीचे हात देतील. पण त्या ठिकाणी तुम्ही असं ठरवलं पाहिजे की मी सकाळी उठले पाहिजे. सकाळी उठल्याच्या नंतर परत नाचण्यास शेवटी झोपलं आणि ते पण प्रेम बुद्धीने म्हणजे प्रेमाने. आपल्या मनामध्ये कसलीही ईर्ष्या नसता कामा नये. प्रेमाने या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. आणि मनपूर्वक काम करू. कुठलीही गोष्ट करायला ती गोडी गुलाबीने करायला लाव. आणि नेहमी आम्ही गोड आवाजात बोलून असे वागायला सांगतो. म्हणजे काम कोणी जरी सांगितलं तर आम्ही ते गोडी गुलाबीने करू असं भगवंत त्या मुलीला उपदेश देतात. पुढे दुसरा उपदेश असं करतात की पतीचे आपेष्ट आई बाप संन्यासी अथवा पूजनीय माणसे या सर्वांचा आम्ही मान देऊ, आदर करू. आमच्या पतीच्या घरी येताना आसन आणि पाणी देऊन त्यांचा सत्कार. म्हणजे पुढे भगवंत परत सांगतात की आमच्या पतीच्या ज्या घरी आम्ही जाईल तर पतीचे आपेष्टीस म्हणजे नातेवाईक. जे नातेवाईक असतील
आई वडील असतील किंवा आमच्या दरवाजात येणारा एखादे संन्यासी जर असेल आणि जे पूजनीय जे देवासारखे आणि चांगले जर माणसं असतील तर आम्ही सर्वांना मान देऊ, त्याचा आदर करू आणि आमच्या पतीचे घरी जे आसन आहे त्या आसनावर त्यांना बसण्याचा सन्मान आहे. किती भगवंत सांगतात त्या मुलीला समजून की असं आम्ही केलं पाहिजे. पाठच्या प्रवचनामध्ये नवऱ्याला भगवंतांनी समजून सांगितलंय की बाबा तू बायकोची सेवा केली पाहिजे, आपल्या पत्नीची, तिचा आदर मानला पाहिजे, तिला दागदागिने तिला दिले पाहिजे, ती मने तिचा चांगला सन्मान केला पाहिजे, तिला कुठली वाईट गोष्टीने बोललं नाही पाहिजे, तिचा आदर तिच्याहून केला पाहिजे. पाठच्या धर्माच्या पाठच्या विनयामध्ये भगवंतांनी सांगितलं. ह्या विनयामध्ये मुलीला ते समजवतात की आपण बी कसा आदर केला पाहिजे आपल्या नातेवाईकाचा, आपल्या किंवा नवऱ्याच्याकडच्या. आता असं नाही ठरलं पाहिजे की माझे नवऱ्याकडच्या नातेवाईक त्यांचा आम्ही सन्मान करणार नाही आणि माझे पाहुणे आले की तिचा सन्मान झाला. अशा घडतात ना गोष्टी. मग बाय असं होतं की मुलीचं दुःख जरी नसलं तर मग ती माझं देतो आणि तिकडचे असले दुःख जर नसलं तर मग ते बरी झाल्या. अशा गोष्टीला त्याच्यामुळे वाद होता. म्हणून भगवंताने छोटे छोटे गोष्टी सगळ्यांना सांगितल्या. आज तुम्ही सुना आहेत, उद्या तुम्ही सासू बनणार आहे. ही प्रक्रिया चालूच आहे की आज जन्म झाला की आपल्याला मृत्यू आहे, म्हातारपण आहे. भगवंतांनी सांगितले का जाती जरा मरण दुःख. आपण जन्म झाला तरुण होतो, तरुण झाल्याच्या नंतर वयस्कर होतो, वयस्कर झाल्याच्या नंतर म्हातारपण येतं आणि आपल्याला दुःख होतं. या गोष्टी एकाच आहेत का की मी असा आहे तर मी असाच राहणार आहे का? मी पण म्हातारा होणारच आहे ना. या गोष्टी सगळ्यांनी जाणल्या आणि म्हणून भगवान सांगतात की नातेवाईक पतीकडचे असू तिकडचे असू सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. आपल्या नातेवाईकाचा सगळ्यांचा सन्मान केला पाहिजे. त्याला बसायला आपल्या घरचं आसन दिलं पाहिजे, त्याला पाणी विचारलं पाहिजे, सगळ्या गोष्टीचा सन्मान करून केला पाहिजे. त्या मुलीला हे असे भगवंत उपदेश करतात. परत तिसरा सांगतात पती घरी जे कृत्य म्हणजे जे पती घरी जे कामे आहेत ते लवकर किंवा लोकरची विण्याची कामे असो त्या काळामध्ये किंवा कापसाचं काम असेल, पुन्हा कौशल्य कुठलं काम असेल, कौशल्य आपले जे काम असतील दिलेले ते पण सफाईने केले पाहिजे. आता करू असं नाही. भगवान ते पण सांगतात कारण आपला मान सन्मान राहायला पाहिजे ना. आता मनाला बोलले आळशी म्हणून बाबा म्हणून सुनबाई आमची. म्हणून परत भगवान सांगतात जे जे काम दिले ते समजून घेतले पाहिजे. समजून घेतल्याच्या नंतर ते नीटनाटके केले पाहिजे की त्याच्यावरून आपल्या कामाची स्तुती झाली पाहिजे. हे पण भगवंत त्या मुलीला समजून सांगतात. त्याच्यानंतर चौथा उपदेश आहे. भगवान सांगतात एक उदाहरण दिलंय दुधाचं की दूध कामगार जशी आपली कामे बजावतो, प्रत्येक जण कसं करतो, काय नाही, जसा निरखून बघतो ना तसा एखादा दूध कामावाला एखाद्याकडे पण घरी ठेवलेला असतो, तो फक्त माणसाची देखरेख करणारा ठेवलेला असतो आणि त्याचं लक्ष असतंय किती कामगार काम करतात, कोण करत नाही. हे जसा तो कामावर लक्ष ठेवतो ना तसं आपलं कामावर लक्ष आपलं काम असं भगवान म्हणतात. आणि प्रत्येक जण काय करणार आणि ह्या गोष्टी ओळखायला शिकलं पाहिजे आपण असं भगवान त्या मुलीला उपदेश करतात. आणि हे शिकवल्याच्या नंतर कोण आपल्या घरामध्ये सशक्त आहे, कोण दुबळा आहे हे आपण जाणलं पाहिजे. सशक्त म्हणजे एखादा आपल्या घरामध्ये मोठा माणूस किती आहे, व्यक्ती किती आहे, लहान मुलं किती आहेत, हे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे. आणि हा कशासाठी बघावं लागतात? कारण त्यांच्या अन्नाची आपल्याला सोय करावी लागते. आपल्याला माहित आहे त्यांचा दुबळा माणूस असेल समजा लहान तो किती जेवणार आहे, मोठा माणूस किती जेवणार आहे, तसं अन्न आपण घरामध्ये शिजवलं पाहिजे. नाहीतर सरसगट दोन भाकरी काना तेवढा मोठे तेवढं असं होता कामा नाही. कारण त्याच्यामुळे आपल्या घरातलं नुकसान होतं.
कारण उरलेलं अन्न शिवून फेकून द्यावं लागेल ना आपल्याला.